नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण सुरुवात करू व्हिडिओला. आज आपण बघणार आहोत नीड नॉट. नीड नॉट म्हणजे नकारार्थी वाक्य कशी करतात नीडची. आता नीड नॉटचा वापर आणि उपयोग म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय असतो आणि तो केव्हा वापरला जातो, केव्हा उपयोग केला जातो ते आता बघूया. पहिलं बघा, नकारार्थी क्रियेसाठी नीड नॉटचा वापर केला जातो. दुसरं, आवश्यकता नाही, गरज नाही किंवा पाहिजे नसणे. आवश्यकता नाही, गरज नाही किंवा पाहिजे नसणे यासाठी पण नीड नॉटचा वापर आणि उपयोग केला जातो. आता आपण वाक्य बघूया, त्याच्याने आपल्याला काय कळेल, स्ट्रक्चर कसा असतो, काय केलं जातं ते आता बघूया. नीड नॉटची सर्वसमावेशक वाक्य. पहिलं बघा, तिला काळजी करण्याची गरज नव्हती. तिला काळजी करण्याची गरज नव्हती. आता तिला कर्ता आहे, सब्जेक्ट आहे, म्हणून कर्ता पहिल्यांदा येणार शी. त्याच्यानंतर नीड नॉट आलेलं आहे म्हणजे गरज नव्हतीसाठी, म्हणून नीड नॉट. त्याच्यानंतर हॅव यूज केलेलं आहे, हॅव बीन. आणि कन्सर्न करणे म्हणजे काळजी करणे असं आहे ते. म्हणजे शी नीड नॉट हॅव बीन कन्सर्न, शी नीड नॉट हॅव बीन कन्सर्न अशा प्रकारचं हे वाक्य आहे. इथे बीन कन्सर्न्ड यूज केलेलं आहे. ॲक्च्युली त्याची रचना कशी असते ती तुम्हाला दुसऱ्या वाक्यात कळेलच. हे वाक्य कसलं आहे तर ते पूर्ण ह्याच्यामधलं आहे, ते पूर्ण झालेलं म्हणजे पूर्ण क्रिया झालेलं आहे, त्याच्यामुळे हॅव बीन यूज केलेलं आहे. आणि कन्सर्न्ड याने V3 यूज केलेलं आहे. वाक्य शी नीड नॉट हॅव बीन कन्सर्न्ड असं आलेलं आहे. दुसरं वाक्य बघूया, मला आता ते करण्याची गरज नाही. मला आता ते करण्याची गरज नाही. इथे बघा, करता आय येणार, मला म्हणजे करता सब्जेक्ट पहिल्यांदा येणार आय. त्याच्यानंतर गरज नव्हतीसाठी नीड नॉट आलेलं आहे, नीड नॉट. त्याच्यानंतर करणे हे क्रियापद आहे म्हणून डू आलेलं आहे. आणि इट नाव म्हणजे ते, इट म्हणजे ते आणि आतासाठी नाव आहे म्हणजे ते ऑब्जेक्टमध्ये आलं, रिमेनिंग पार्ट्समध्ये आले. ओव्हरऑल सेंटेन्स झालेला आहे, आय नीड नॉट डू इट नाव. आय नीड नॉट डू इट नाव म्हणजे कसं रचना झालेली आहे तर सब्जेक्ट प्लस नीड नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट अँड ॲट लास्ट फुल स्टॉप अशी रचना आहे. सर्वसाधारण नीड नॉटची अशीच रचना असते, पण ज्यावेळी डू, डज, डीड येतात त्यावेळी रचना चेंज होते, ते आपण पुढे बघणारच आहोत. तिसरं वाक्य नेक्स्ट, तुम्हाला फरशी पुसण्याची गरज नाही, मी ते आधीच केले आहे. तुम्हाला फरशी पुसण्याची गरज नाही, मी ते आधीच केले आहे म्हणजे आधीच पुसली आहे. वाक्यणार, आय नीडंट मॉप द फ्लोअर, आय हॅव ऑलरेडी डन इट. आय नीडंट मॉप द फ्लोअर, आय हॅव ऑलरेडी डन इट. सेम सब्जेक्ट नीड नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट आहे. आय नीडंट मॉप द फ्लोअर एवढ्यावरच काय होतं, वाक्य संपलं ते. आणि आय हॅव ऑलरेडी डन इट म्हणजे मी ते आधीच केले आहे, हे वेगळं वाक्य आहे. हे पूर्ण काळातलं आहे, पूर्ण वर्तमान काळ, म्हणून हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं आहे. मी ते आधीच केले आहे म्हणून आय हॅव ऑलरेडी डन इट हे वाक्य. आणि पहिलं वाक्य आहे ते आय नीडंट मॉप द फ्लोअर, हे नीड नॉटचं वाक्य आहे. बघा, सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर नीड नॉट आहे, प्लस मॉप म्हणजे V1 आलेलं आहे आणि द फ्लोअर ऑब्जेक्टमध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य, मला बरं वाटू लागलं म्हणून मला डॉक्टरांना बोलावण्याची गरज नाही. मला बरं वाटू लागलं म्हणून मला डॉक्टरांना बोलावण्याची गरज नाही. वाक्याना, आय स्टार्टेड टू फील बेटर सो आय डिडंट नीड टू कॉल दी डॉक्टर.
आय स्टार्टेड टू फील बेटर सो आय डिडंट नीड टू कॉल दी डॉक्टर. इथे पण बघा आय स्टार्टेड टू फील बेटर म्हणजे मला बरं वाटू लागलं हे झालं. त्याच्यानंतर म्हणूनचे वाक्य आहे ते नीड नॉटसाठी यूज केलेलं आहे. म्हणजे इथे नीड नॉट म्हणजे कसं आहे वाक्य बघा. सो आय डिडंट नीड टू कॉल द डॉक्टर म्हणजे मला डॉक्टरांना बोलण्याची गरज नव्हती. हे भूतकाळाचं वाक्य आहे म्हणून इथे डिड नॉट यूज केलेलं आहे भूतकाळी रूप साध्या भूतकाळाचं. म्हणून डिड नॉट आलेलं आहे. त्याच्यानंतर नीड आलेलं आहे गरजसाठी आणि टू कॉल आलेला आहे. टू कॉल म्हणजे इन्फिनिटी 2+V1 म्हणजे 2+ क्रियापदाचं पहिलं रूप असं आलेलं आहे आणि द डॉक्टर ऑब्जेक्टसाठी आलेलं आहे. ओव्हरऑल सेंटेन्स आलेलं आहे आय स्टार्टेड टू फील बेटर सो आय डिडंट नीड टू कॉल द डॉक्टर. त्याच्यानंतर 5वं वाक्य सांगितलं होतं तुम्हाला की डज नॉट, डिड नॉट अँड डू नॉटची जी सेंटेन्सेस आहेत त्याचं स्ट्रक्चर सेपरेट असतं त्याप्रमाणे हे आलेलं आहे. त्याच्यानंतर 5वं वाक्य त्याला तिथे जाण्याची गरज नाही. त्याला तिथे जाण्याची गरज नाही. वाक्य बघा ही नीड नॉट टू गो देअर. ही नीड नॉट टू गो देअर. इथे पण बघा ही आलेलं आहे कर्तासाठी. त्याच्यानंतर आलेलं आहे नीड नॉट यूज झालेला आहे गरज नाहीसाठी. त्याच्यानंतर टू गो देअर टू प्लस इन्फिनिटी म्हणजे 2+ क्रियापदाचं पहिलं रूप गो म्हणून आलेलं आहे जाण्याची आणि देअर म्हणजे तिथे. वाक्य ही नीड नॉट टू गो देअर. ही नीड नॉट टू गो देअर. त्याच्यानंतर 6वं वाक्य मला चाचणीच्या निकालाची काळजी करण्याची गरज नाही. मला चाचणीच्या निकालाची काळजी करण्याची गरज नाही. चाचणी म्हणजे परीक्षेची म्हणजे परीक्षेच्या निकालाची काळजी करण्याची गरज नाही. वाक्य येणार आय नीड नॉट वरी अबाउट दी टेस्ट रिझल्ट. आय नीड नॉट वरी अबाउट दी टेस्ट रिझल्ट. सेम सब्जेक्ट प्लस नीड नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारे वाक्य आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ओरडण्याची गरज नाही. मी तुम्हाला व्यवस्थित ऐकू शकतो. ओरडण्याची गरज नाही. मी तुम्हाला व्यवस्थित ऐकू शकतो. वाक्यांना देअर इज नो नीड टू शाऊट. आय कॅन हिअर यू परफेक्टली. देअर इज नो नीड टू शाऊट. आय कॅन हिअर यू परफेक्टली. परफेक्टली म्हणजे व्यवस्थित येणे आणि नो इथे लक्षात घ्या नीड नॉट यूज केलेलं नाही आहे तर नो यूज केलेला आहे. नो पण निगेटिव्ह वर्ड्स आहे तुम्हाला सांगितलेलं नाही. नो आहे, नथिंग आहे, नन आहे हे पण निगेटिव्ह वर्ड्स आहेत ते पण यूज केले जातात. त्यामुळे इथे बघा नो कुठे आलेला आहे तर नीडच्या अगोदर आलेला आहे हे लक्षात घ्या. त्याची जागा प्लेस कुठे आहे ती म्हणून देअर इज नो नीड टू शाऊट. इथे देअर आलेला आहे, इज आलेला आहे, त्यान आफ्टर नो आलेला आहे आणि त्याच्यानंतर नीड आलेलं आहे आणि टू शाऊट 2+ इन्फिनिटी म्हणजे 2+ क्रियापदाचं पहिलं रूप शाऊट म्हणून आलेलं आहे आणि आय कॅन हिअर यू परफेक्टली म्हणजे मी तुम्हाला व्यवस्थित ऐकू शकतो असं आहे. शकण्यासाठी कॅन वापरलं जातं. अशा प्रकारे सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 8वं वाक्य तुम्हाला सुमारे 7 वाजेपर्यंत जाण्याची गरज नाही. तुम्हाला सुमारे 7 वाजेपर्यंत जाण्याची गरज नाही. वाक्य येणार यू नीडंट गो टिल अबाउट 7 o'clock. यू नीडंट गो टिल अबाउट 7 o'clock. सेम सब्जेक्ट प्लस नीड नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट म्हणून आहेत. ॲट लास्ट फुल स्टॉप आहे. तुम्हाला सब्जेक्ट आलेला आहे म्हणून यू आलेला आहे. त्याच्यानंतर नीडंट आलेला आहे गरज नाही म्हणून. जाण्यासाठी गो आलेलं आहे क्रियापद V1. त्यांचं टिल म्हणजे पर्यंत आहे ते. अबाउट 7 o'clock हे आहे 7 वाजेपर्यंत आणि वाजेपर्यंतसाठी टिल हा शब्द आलेला आहे लक्षात घ्या. 7 वाजतापर्यंत 7 वाजता म्हणतात त्यावेळी अबाउट 7 o'clock आलेलं आहे. सुमारे 7 वाजता असं अबाउट 7 o'clock असं आहे ते. त्याच्यानंतर 9वं वाक्य तिला माफी मागण्याची गरज नाही. ती तिची चूक नव्हती. तिला माफी मागण्याची गरज नाही. ती तिची चूक नव्हती. वाक्य येणार शी नीडंट अपॉलॉजाइज. इट वॉजंट हर फॉल्ट. शी नीडंट अपॉलॉजाइज. इट वॉजंट हर फॉल्ट असणे म्हणजे चूक असणे लक्षात घ्या. वॉजंट यूज केलेला आहे बिकॉज ऑफ पास्ट टेन्स आहे म्हणून इट वॉजंट हर फॉल्ट म्हणजे ती तिची चूक नव्हती असं आहे ते. शी नीडंट अपॉलॉजाइज म्हणजे तिला माफी मागण्याची गरज नाही असं आहे. तिला शी फॉर सब्जेक्ट नीडंट यूज केलेला आहे गरज नाही म्हणून. अपॉलॉजाइज म्हणजे माफी मागणे असं आहे. शी नीडंट अपॉलॉजाइज इट वॉजंट अ फॉल्ट. 10वं वाक्य
काहीतरी करण्याची गरज नव्हती. काहीतरी करण्याची गरज नव्हती. वाक्याणा देअर इज नो नीड टू डू समथिंग. देअर इज नो नीड टू डू समथिंग. सेम आहे. देअर इजचा आपण वर बघितलेला आहे. सेंटेन्स नंबर 7 बघा. ओरडण्याची गरज नाही. मी तुम्हाला व्यवस्थित ऐकू शकतो. सेम सेंटेन्स आहे खाली. काहीतरी करण्याची गरज नव्हती म्हणून. देअर इज नो नीड टू डू समथिंग. सेम स्ट्रक्चर त्याचा दिलेलं आहे. त्यामुळे पुन्हा रिपीट करत नाही. ते व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर 11वं वाक्य. ग्राहकाला आज पूर्ण बिल भरण्याची गरज नाही. ग्राहकाला आज पूर्ण बिल भरण्याची गरज नाही. वाक्याणा द कस्टमर नीड नॉट पे द फुल बिल टुडे. द कस्टमर नीड नॉट पे द फुल बिल टुडे. द कस्टमर सब्जेक्ट, नीड नॉट यूज केलेला आहे गरज नाही म्हणून. पे करणे म्हणजे भरणे, बिल भरणे. द फुल बिल म्हणजे पूर्ण बिल आणि टुडे म्हणजे आज. ओव्हरऑल सेंटेन्स द कस्टमर नीड नॉट पे द फुल बिल टुडे असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं. त्यांना बैठकीला उपस्थित राहण्याची गरज नाही. त्यांना बैठकीला उपस्थित राहण्याची गरज नाही. त्यांना म्हणजे ते आहेत. मीन्स प्ल्युरल्स आहे, अनेक वचन आहेत म्हणून दे आलेलं आहे बघा त्यांनासाठी. त्याच्यानंतर नीड नॉट यूज फॉर गरज नाही म्हणून. अटेंड करणे म्हणजे उपस्थित राहणे आणि द मीटिंग म्हणजे बैठक. सेंटेन्स आलेला आहे. द नीड नॉट अटेंड द मीटिंग. दे नीड नॉट अटेंड द मीटिंग. त्याच्यानंतर 13वं वाक्य. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम करण्याची गरज नाही. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम करण्याची गरज नाही. सेंटेन्स येणार. कंपनी एम्प्लॉईज नीड नॉट वर्क ओव्हरटाईम. कंपनी एम्प्लॉईज नीड नॉट वर्क ओव्हरटाईम. सेम आलेला आहे. सब्जेक्ट प्लस नीड नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं. वाहतूक नियमानुसार तुम्हाला वाहतूक कायदे मोडण्याची गरज नाही. वाहतूक नियमानुसार तुम्हाला वाहतूक कायदे मोडण्याची गरज नाही. आता वाहतूक नियमानुसार पहिल्यांदा घ्यायचं म्हणजे ॲज पर ट्रॅफिक रूल. ॲज पर ट्रॅफिक रूल्स मीन्स वाहतूक नियमानुसार. त्यान आफ्टर तुम्हाला वाहतूक कायदे मोडण्याची गरज नाही. आता इथे सब्जेक्ट आहे तुम्हाला म्हणजे तू म्हणून यू आलेला आहे. नीड नॉट यूज फॉर गरज नाही म्हणून केलेलं आहे. ब्रेक करणे म्हणजे मोडणे आणि ट्रॅफिक रूल म्हणजे वाहतूक कायदे. अशा प्रकारे सेंटेन्स आहे. सब्जेक्ट प्लस नीड नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट म्हणून आलेलं आहे. ॲट लास्ट फुल स्टॉप. ओव्हरऑल सेंटेन्स इज ॲज पर ट्रॅफिक रूल यू नीड नॉट ब्रेक ट्रॅफिक लॉज. लॉज म्हणजे लक्षात घ्या, लॉज म्हणजे नियम लॉज म्हणजे कायदे आहेत ते. नियमसाठी रूल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं. त्यांना आता वाट पाहण्याची गरज नाही. ट्रेन निघणार आहे. त्यांना आता वाट पाहण्याची गरज नाही. ट्रेन निघणार आहे. वाक्याणा दे नीड नॉट वेट एनी लॉंगर. दे नीड नॉट वेट एनी लॉंगर. द ट्रेन इज अबाउट टू डिपार्ट. द नीड नॉट वेट एनी लॉंगर. द ट्रेन इज अबाउट टू डिपार्ट. सेम सब्जेक्ट प्लस नीड नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट म्हणून आलेलं आहे. अँड द ट्रेन इज अबाउट टू डिपार्ट हे सेपरेट सेंटेन्स आहे. ट्रेन निघणार आहे ते सेपरेटली केलेलं आहे. त्याच्यानंतर 16वं. परदेशात प्रवास करताना तुम्हाला जास्त पैसे घेऊन जाण्याची गरज नाही. परदेशात प्रवास करताना तुम्हाला जास्त पैसे घेऊन जाण्याची गरज नाही. वाक्याणा व्हेन ट्रॅव्हलिंग अब्रॉड यू नीड नॉट कॅरी एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ कॅश. व्हेन ट्रॅव्हलिंग अब्रॉड यू नीड नॉट कॅरी एक्सेसिव्ह अमाऊंट्स ऑफ कॅश. व्हेन ट्रॅव्हलिंग अब्रॉड म्हणजे परदेशात प्रवास करताना असं आहे ते. परदेशात प्रवास करताना व्हेन ट्रॅव्हलिंग अब्रॉड म्हणून. त्यान आफ्टर तुम्हाला जास्त पैसे घेऊन जाण्याची गरज नाही. हे कसं केलेलं आहे. तुम्हाला म्हणजे सब्जेक्ट म्हणून यू आलेलं आहे. यू नीड नॉट. त्याच्यानंतर कॅरी करणे. कॅरी करणे म्हणजे घेऊन जाणे असं आहे. ॲक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ कॅश म्हणजे जास्त पैसे असं आहे ते. म्हणून यू नीड नॉट कॅरी एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ कॅश असं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य. आता आपल्याला अधिक वाचण्याची गरज नाही आहे. आता आपल्याला अधिक वाचण्याची गरज नाही आहे. वाक्य येणार नाऊ वी नीड नॉट रीड मोर. नाऊ वी नीड नॉट रीड मोर. नाऊ आतासाठी आलेलं आहे. विव सब्जेक्ट आलेला आहे. नीड नॉट गरज नाही म्हणून आहे. रीड म्हणजे वाचण्याची आणि अधिक म्हणजे मोर असं आहे ते वाक्य. नो नाऊ वी नीड नॉट रीड मोर असं सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं वाक्य.
तिला जास्त वेळ उभे राहण्याची गरज नाही. तिला जास्त वेळ उभे राहण्याची गरज नाही. हे वाक्य आहे साध्या वर्तमान काळात. साध्या वर्तमान काळात डू डज यूज केलं जातं. आता इथे शी आहे, शी, तिला शी असल्यामुळे डज येतं, कारण सिंग्युलर्स आहे, एकवचनी आहे म्हणून. वर्तमान काळाचा नियम तुम्हाला माहीत असेल. साध्या वर्तमान काळाचा डज यूज केलं जातं एकवचनासाठी आणि अनेकवचनासाठी डू यूज केलं जातं. इथे शी आहे एकवचन सिंग्युलर, म्हणून इथे डज वापरलेला आहे आणि नॉट वापरलेला आहे, कारण निगेटिव्ह आहे म्हणून शी डज नॉट नीड टू स्टँड फॉर लाँग. शी डज नॉट नीड टू स्टँड फॉर लाँग असं सेंटेन्स आलेलं आहे. याची रचना बघायला गेली स्ट्रक्चर तर सब्जेक्ट प्लस डज नॉट प्लस नीड प्लस इन्फिनिटी V1. इन्फिनिटी V1 मीन्स टू स्टँड आहे, टू प्लस V1 असं आहे, प्लस ऑब्जेक्ट अँड लास्ट फुल स्टॉप असं आहे ते. म्हणून वाक्य कसं झालेलं आहे, शी डज नॉट नीड टू स्टँड फॉर लाँग. शी डज नॉट नीड्स टू स्टँड फॉर लाँग असं सेंटेन्स झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 19. जास्त आवाज करण्याची गरज नाही. जास्त आवाज करण्याची गरज नाही. वाक्य येणार नो नीड टू मेक मच नॉईज. नो नीड टू मेक मच नॉईज म्हणजे जास्त आवाज करण्याची गरज नाही. इथे नो आलेला आहे, निगेटिव्ह सेंटेन्स घेतलेला आहे म्हणून नो वर्ड्स घेतलेला आहे. नो नीड टू मेक मच नॉईज. मच नॉईज म्हणजे जास्त आवाज, करणे म्हणजे मेक आहे, अँड नीड म्हणून आहे ते कशाला, गरज नाही म्हणून, म्हणजे नो नीड टू मेक मच नॉईज. त्याच्यानंतर 19 वाक्य बघा, 20 वाक्य बघू. मला क्रिकेट खेळण्याची गरज नाही. मला क्रिकेट खेळण्याची गरज नाही. सेम आहे साध्या वर्तमान काळाचं वाक्य, पण इथे थोडं काय आहे, चेंजेस काय दिलेलं आहे. तुम्ही कम्पेअर करत असाल 18 आणि 20 वाक्यामध्ये तर तुम्हाला एक लक्षात येईल की वरचं वाक्य तिला म्हणून आहे. तिला म्हणजे शी आहे, शी असल्यामुळे ते सिंग्युलर आहे म्हणून तिथे डज झालेलं आहे. आता इथे मला आहे, मला पण तुम्ही म्हणत असाल सिंग्युलर आहे, बरोबर आहे, मला पण सिंग्युलर आहे, यू पण सिंग्युलर आहे. पण त्याच्यामध्ये काय होतं, साध्या वर्तमान काळात अपवाद आहे की आय आणि यू जरी एकवचनी असले तरी आय आणि यू जरी एकवचनी असले तरी त्यांच्यासोबत डू वापरलं जातं. म्हणून इथे डू आलेलं आहे. इथे डू यूज केलं आहे बघा, आय डू नॉट म्हणून ते डू आलेलं आहे. नाहीतर कन्फ्युजन तुम्ही कराल की एकवचनी असून डू कसं आलं, डज कशाला आलं नाही. तर आय आणि यू त्याला अपवाद ठरतात म्हणून आय आणि यू सोबत डू वापरलं जातं. लक्षात घ्या, दाखवतो तुम्हाला. म्हणून आय डू, वी डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज आणि दे डू असं आहे ते. म्हणून इथे डू आलेलं आहे, आयसोबत डू. म्हणून आय डू नॉट नीड टू प्ले क्रिकेट. आय डू नॉट नीड टू प्ले क्रिकेट असं आलेलं आहे. सब्जेक्ट प्लस डू नॉट प्लस नीड प्लस इन्फिनिटी V1 मीन्स टू प्ले म्हणजे टू प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट अँड लास्ट फुल स्टॉप अशा प्रकारे त्याची रचना आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 21. आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. आता आपल्याला आलेलं आहे सब्जेक्ट म्हणून वी आलेलं आहे. त्याच्यानंतर निडंट म्हणजे गरज नाही म्हणून निडंट हॅव वरीड. वी निडंट हॅव वरीड यूज झालेला आहे. वरीड म्हणजे काळजी करण्याची. सेंटेन्स झालेला आहे वी निडंट हॅव वरीड. त्याच्यानंतर नेक्स्ट 22 वाक्य. तिला बाजारात जाण्याची गरज नव्हती कारण मी आधीच वस्तू खरेदी केल्या होत्या. तिला बाजारात जाण्याची गरज नव्हती कारण मी आधीच वस्तू खरेदी केल्या होत्या. वाक्य येणार शी नीड नॉट हॅव गॉन टू द मार्केट सिन्स आय हॅड ऑलरेडी परचेस दी आयटम्स. शी नीड नॉट हॅव गॉन टू दी मार्केट सिन्स आय हॅड ऑलरेडी परचेस दी आयटम. इथे लक्षात घ्या, तिला बाजारात जाण्याची गरज नव्हती हे वाक्य घ्या पहिल्यांदा. म्हणजे हे वाक्य कितपर्यंत येतं तर शी नीड नॉट हॅव गॉन टू द मार्केट एवढ्यापर्यंत. तिलासाठी शी आलेला आहे, नीड नॉट यूज केलेला आहे गरज नाही म्हणून. हॅव गॉन कशाला यूज केलेला आहे कारण पूर्ण काळ आहे. लक्षात घ्या, पूर्ण काळ आहे, वाक्य पूर्ण आहे. पूर्ण काळात वाक्य असेल तर हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप येतं म्हणून हॅव आणि गॉन यूज केलेलं आहे. हॅव आणि गॉन. गोचं थर्ड रूप गॉन होतं, GONE. गो येतं V1, वेंट होतं V2, गॉन होतं V3 आणि गोईंग होतं V4.
आणि VES वापरायचं झालं तर ते गोज होतं, GOES असं होतं. त्यामुळे लक्षात घ्या कशाला आलेलं आहे, कारण वाक्य कंप्लीट आहे. कारण क्रिया जी आहे, प्रोसेस जी आहे ती कंप्लीट झालेली आहे, ॲक्शन. म्हणून शी नीड नॉट हॅव गॉन टू द मार्केट, म्हणजे जर जाण्याची गरज नव्हती असं आहे. कारणसाठी सिन्स इथे यूज केलेला आहे. सिन्स आय हॅड ऑलरेडी परचेस द आयटम. आय हॅड ऑलरेडी परचेस दी आयटम. हे पण सेम आहे. आय हॅड ऑलरेडी परचेस म्हणजे केल्या होत्या हा पूर्ण भूतकाळ झालेला आहे. लक्षात घ्या. हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप. हॅड आलेलं आहे प्लस परचेसचं तिसरं रूप परचेस्ड होतं. ED लागलेलं आहे. असं केलेलं आहे. म्हणून आय हॅड ऑलरेडी परचेस दी आयटम असं आहे. ओव्हरऑल दोन्ही सेंटेन्स ज्यावेळी एकत्र कराल त्यावेळी काय येतं तर शी नीड नॉट हॅव गॉन टू द मार्केट सिन्स आय हॅड ऑलरेडी परचेस दी आयटम्स आणि फुल स्टॉप येतो. लक्षात घ्या. काही वेळा कारणसाठी सेन्स पण यूज केलं जातं. हे लक्षात घ्या. सेन्स पण काही वेळा यूज केलं जातं काही वाक्यामध्ये. म्हणजे सर्व वाक्यामध्ये नाही, सर्व वाक्यामध्ये बिकॉजच यूज केलं जातं. पण काही जशी वाक्य असतात थोडी त्यामध्ये सेन्स यूज केलं जातं. हे पण लक्षात घ्या. त्याच्यानंतर 23वं वाक्य. मला जास्त पुस्तके खरेदी करण्याची गरज नव्हती. मला जास्त पुस्तके खरेदी करण्याची गरज नव्हती. आता हे वाक्य आहे साध्या भूतकाळातलं. म्हणून काय येणार? डीड येणार. म्हणून डीड नॉट नीड आलेलं आहे. लक्षात घ्या. डीड नॉट नीड प्लस V1 बाय म्हणजे खरेदी करणे. आणि टू मच बुक हे आलेलं आहे ऑब्जेक्टसाठी. ओव्हरऑल सेंटेन्स आलेले आहे. आय डिडंट नीड बाय टू मच बुक. आय डिडंट नीड बाय टू मच बुक किंवा आय डिड नॉट नीड बाय टू मच बुक असं पण म्हणू शकतो. सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस नीड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट ही झालेली आहे वाक्याची रचना, स्ट्रक्चर. त्याच्यानंतर 24वं वाक्य. तुम्हाला पत्र पाठवण्याची गरज नव्हती. तुम्हाला पत्र पाठवण्याची गरज नव्हती. वाक्य ना. यू नीडंट हॅव सेंट अ लेटर. यू नीडंट हॅव सेंट अ लेटर. सेम आहे. ते वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून यू नीडंट हॅव आलेलं आहे. नीडंट नंतर हॅव सेंट म्हणून आलेलं आहे. पूर्ण हॅव अँड सेंट V3 असं केलेलं आहे. यू नीडंट हॅव सेंट अ लेटर. त्याच्यानंतर लास्ट 25वं वाक्य बघा. जर तिला नको असेल तर नेहाला येण्याची गरज नाही. जर तिला नको असेल तर नेहाला येण्याची गरज नाही. वाक्य ना. नेहा नीडंट कम इफ शी डझंट वॉन्ट टू. नेहा नीडंट कम इफ शी डझंट वॉन्ट टू म्हणजे नेहा येणार नाही जर तिला नको असेल तर. असं शब्दशः अर्थ होतो इंग्रजीमध्ये. पण मराठीमध्ये असताना जर तिला नको असेल तर नेहाला येण्याची गरज नाही असं केलेलं आहे. म्हणून नेहा नीडंट कम आलेलं आहे. नीडंट कम म्हणजे नेहाला येण्याची गरज नाही असं आहे ते. इफ शी डझंट वॉन्ट टू जर तिला नको असेल तर. म्हणून शी आणि डझंट आलेला. डज कशाला आलेला आहे हे लक्षात आलं असेल कारण साध्या वर्तमान काळात ते एकवचनी आहे, सिंग्युलर आहे म्हणून डज यूज केलेला आहे, नॉट यूज केलेला आहे. वॉन्ट म्हणजे तिला नको असेल तर, पाहिजे असणे वगैरे. वॉन्ट केलं. डझंट वॉन्ट टू म्हणजे तिला काय नको असेल असं ते केलेलं आहे. अँड फुल स्टॉप. ओव्हरऑल सेंटेन्स. नेहा नीडंट कम इफ शी डझंट वॉन्ट टू. अशा प्रकारे 25 वाक्य आहेत. खूप महत्त्वाची वाक्य आहेत. तुम्हाला लक्षात येतील कसं वापरलेलं आहे. डू केव्हा यूज केलेला आहे, डज केव्हा यूज केलेला आहे. परत पूर्ण सेंटेन्स कुठे आहेत बघितली असणार तुम्हाला. पूर्ण वर्तमानकाळ, पूर्ण भूतकाळ त्यामध्ये कसं आहे ते पण तुम्हाला लक्षात येईल. ती व्यवस्थित लक्ष देऊन करा. त्यामुळे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला काय कन्फ्युजन राहणार नाही. तुम्हाला येत नसतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला कळलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि सराव करत राहा. त्याचप्रमाणे आमची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत. फेसबुक पेज आहे आमचं इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. आणि आम्ही इंस्टाग्राम अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत नाईक स्वप्नील म्हणून. तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.